शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. राज्यातील बाजार समितीतील नागपूर असेल, अकोला असेल, लातूर असेल, वाशिम असेल, सर्व बाजार समितीतील आजचा सोयाबीन बाजारभाव. आज सर्वोत्तम दर जालना असेल, वाशिम असेल, या ठिकाणी 6,000 ते 6,100 रुपयापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, सोयाबीनचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले होते. आता मागणी वाढल्यामुळे आणि आवक घटल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा एकदा आपल्याला वाढता पाहायला मिळत आहे. चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन बाजारभाव. लातूरमध्ये 9,600 क्विंटल अवकाळी 5,100 रुपये ते 5,870 रुपयापर्यंतचा लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा बाजारभाव 51 ते 58.7 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. अकोला मार्केटमध्ये 1965 क्विंटल अवकाळी 5,200 रुपये ते 5,700 रुपये. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा सोयाबीनचा बाजारभाव. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती 2,500 क्विंटलची अवकाळी 500 रुपये ते सरासरी दर आहे 5,640 रुपयापर्यंतचा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 56 रुपयापर्यंत बाजारभाव. हिंगणघाटमध्ये 1840 क्विंटल अवकाळी 5,000 ते 5,630 रुपयापर्यंतचा हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा सोयाबीन बाजारभाव. सरासरी दर 50 ते 57 रुपये. अमरावतीमध्ये बाजाराची आवक आलेली आहे 1115 क्विंटल 50 ते 58 रुपयापर्यंतचा अमरावती बाजार समितीतील बाजारभाव. वाशिम मार्केटमध्ये आवक आलेल्या 2155 क्विंटलची आणि बाजारभाव जे आहे ते 5,000 ते 6,000 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. राज्यातील महत्त्वाच्या तूर बाजारभावामध्ये सोयाबीन बाजारामध्ये गेल्या काही दिवसापासून वाढ झाली आहे. जालन्यामध्ये 921 क्विंटल अवकाळी 50 ते 60 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. सरासरी दर जो आहे 5,000 ते 6,000 रुपये. तसेच राज्यातील महत्त्वाची मार्केट जालना, वाशिम, अमरावती, अकोला, लासलगावमध्ये 5,700 रुपये, सिन्नरमध्ये 5,600 रुपये, पिंपळगाव बसून 5,800 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. नागपूर असेल, हिंगोली